चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा. सिब्बल यांच्यानंतर ठाकरेंच्या सेनेचे दुसरे वकील देवदत्त कामत यांची देखील कोर्टात युक्तिवादादरम्यान मागणी. सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार. विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही. चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला. ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद. 19 लाखांपेक्षा सदस्य आमच्याकडे जास्त, शिंदेकडे 4 लाख सदस्य. राजकीय पक्षाच्या बहुमताचे कागदपत्र सादर केली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टासमोर युक्तिवादादरम्यान माहिती. पाचपैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का? तुम्ही राजकीय पक्षाकडे बघणार नाहीत का? युक्तिवादादरम्यान ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा सवाल. फूट पडली की नाही याचा सोक्षमोक्ष लावा. राजकीय पक्ष फुटला तरच चिन्हाचा प्रश्न येतो, असा देखील युक्तिवाद. दोन्ही शिवसेनेतील भांडणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास भविष्यात दोन्ही पक्षातील आमदार खासदार भाजपात जातील. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा दावा. इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेना दिलेला सिम्बॉल त्याच्यावरती एका प्रकारचं सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला. आत्ताची अवस्था अशी दिसते की ऍडव्हान्टेज कोणाला असं जर आपण बघितलं तर हा ऍडव्हान्टेज बीजेपीला अशी परिस्थिती आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या ठाकरे सेनेच्या मागणीवरती शिंदेच्या शिवसेनेकडून व्यंगात्मक बोसरी टीका. पक्ष चिन्हासोबत बाळासाहेबांचे विचारही गोठवा. व्यंगचित्रातून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर निशाणा. अपात्रते प्रकरणी कोर्टाला वकील देवदत्त कामत यांनी अनेक उदाहरणं दिली. अरविंद सावंत यांची कोर्टातील युक्तिवादावरती माहिती. अपात्रतेचा निर्णय आता घेऊ शकतो का अशी कोर्टानं विचारणा केली होती. दरम्यान आम्हाला न्यायालयाकडनं न्यायाची अपेक्षा. सावंत यांची प्रतिक्रिया. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आता सप्टेंबरमध्ये सुनावणी. 2 सप्टेंबरला शिंदेच्या बाजूने युक्तिवाद सुरू होणार. ऑगस्ट महिन्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने 8 दिवस युक्तिवाद. ठाकरेंचे वकील सिब्बल आणि कामत यांच्या युक्तिवादानंतर शिंदेच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद करणार. आता टॉप 9 मोठ्या घडामोडी बघूयात. शरद पवार आणि पार्थ पवारांची 3 तास बैठक. कारण अस्पष्ट. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात 3 तास बैठक काल सिल्वर ओक या निवासस्थानी झाली. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड घटनाबाह्य. सच्चिदानंद सिंह यांचा गंभीर आरोप. सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवार आणि तटकरेंना रिमाइंडर नोटीस. नरेंद्र मोदींचा येणारा वाढदिवस पंतप्रधान म्हणून शेवटचा असेल. संजय राऊतांचा मोठा दावा. 17 सप्टेंबर नंतर तुम्हाला कळेल मोदींचं काय होईल. अमित शहा कधीच पंतप्रधान होणार नाहीत, राऊतांचा दावा. तर मुंगेरी लाल के हसीन सपने म्हणत भाजपच्या नवनाथ बन यांचा राऊतांना उत्तर. आम्ही जी काही चर्चा करतो आमच्या तर मोदी आणि शहा राजकीयदृष्ट्या संपले. काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींचं मोठं विधान. सध्याच्या परिस्थितीवरती चर्चा करत असताना राहुल गांधींचं विधान. सूत्रांची माहिती. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत वंदे मातरमबाबत चर्चा झाली. वंदे मातरमची सुरुवातीची 2 कडवी काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमात गाणार. महिला आरक्षणाबाबतीतही बैठकीत चर्चा. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत वंदे मातरमबाबत चर्चा. काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमात वंदे मातरमची 2 कडवी गाणार. 1937ची काँग्रेसची भूमिका पुढे घेऊन जाण्याचा निर्णय. काँग्रेसनं वंदे मातरमचे 2 तुकडे केले. काँग्रेसचा निर्णय देशविरोधी. त्यांच्याकडनं लाखो शहीद जवानांचा अपमान. अमित शहांचा काँग्रेसवरती हल्लाबोल. काँग्रेसनं संविधान विरोधी निर्णय घेतलाय. काँग्रेस मानसिक गुलामीत. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. काँग्रेसच्या वंदे मातरम संदर्भातील निर्णयावरती फडणवीसांची टीका. महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय ग्रंथाचा 7 भाषांमध्ये अनुवाद करणार. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. ज्योतिबा फुले यांच्या समग्र वाङ्मयाचा ग्रंथ हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा भाषांमध्ये अनुवादित करण्यात येणार आहे.